समाचार अब तक, सत्य का साहस। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरामध्ये भीमशक्तीचा मेळावा आयोजित केला गेला आहे। काय तुमचं नेमकी भूमिका? मागच्या वर्षी सुद्धा भीमशक्तीच्या वतीने 68वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आम्ही देशपांडे सभागृहामध्ये आयोजित केला होता। या कार्यक्रमाला नाना पटोले, मुत्तेमवार आणि बाकीचे महाराष्ट्रातले आमचे भीमशक्तीचे नेते उपस्थित झालेले होते। याही वर्षी आम्ही 12 तारखेला 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन संघटनेच्या वतीनं नागपुरामध्ये साजरा करणार आहोत। या मेळाव्याला आम्ही काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आमंत्रित केलेलं आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली तथागतांचा मार्ग आम्हाला दिला, की जो मार्ग अहिंसा, प्रेम, करुणा, सद्भावना शिकवतो, असा विचार आम्हाला दिला। आणि तेव्हापासून नागपुरांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन वेगवेगळ्या संघटनांच्या वतीनं, संस्थांच्या वतीनं, विविध राजकीय पक्षांच्या वतीनं या ठिकाणी साजरा होतोय। त्यामध्ये एकच भूमिका असते की या देशामध्ये शांती निर्माण झाली पाहिजे, सद्भावना निर्माण झाला पाहिजे, हिंसा आणि करुणा त्या पद्धतीनं हा भारत देश शांततेच्या दिशेने पुढे गेला पाहिजे, ही त्यामागची प्रमुख भूमिका। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून या देशातल्या गोरगरीब माणसाला संविधानाच्या रूपाने सगळे अधिकार प्राप्त करून दिले, की ज्यामुळं एक माणूस पुढारलेला आणि दुसरा ज्याची प्रगती शून्य आहे, अशा माणसाची प्रगतीच्या दिशेने त्याला घेऊन जाण्यासाठी बाबासाहेबांनी अथक प्रयत्न केले। आणि त्याचबरोबर माणसानं सुखी आणि समृद्ध जीवन जगावं, शांततेच्या मार्गाने जावं, या मागे बाबासाहेबांची भूमिका एक वेगळी होती। आणि त्या दिशेनं बाबासाहेबांनी आम्हाला 14 ऑक्टोबर 1956 साली धम्माची दीक्षा दिली आणि तेव्हापासून मोठ्या प्रमाणामध्ये हा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा आम्ही साजरा करत आलेलो आहोत। पूरमधल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचं हेच म्हणणं आहे की ते एक पवित्र आमच्यासाठी स्थान आहे। त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीची गरज नसताना त्या ठिकाणी खोदकाम करून अंडरग्राउंड बनवणं, पार्किंग बनवणं, या सगळ्या गोष्टी थोड्याशा विसंगत वाटतात। भूमिका नागपूरकरांची आहे, तीच भूमिका माझी आहे आणि अशा पद्धतीनं ते होता कामा नये या मताचा मी आहे। प्रश्न असा आहे की माननीय दिवंगत गवई साहेबांनी दीक्षाभूमी स्मारकाचा विकास केला, त्याच्यावर एक समिती नेमली, त्यांच्या पश्चात ती समिती काम करत आहे। आता त्यांचा लुकआउट आहे, कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही बोलवायचं। बहुजन समाजाचा आक्षेप, आमच्या लोकांचा आक्षेप जरी असला तरी शेवटी त्या समितीला सुद्धा काही गोष्टी समजणं आवश्यक आहे। एका बाजूला आम्ही नेहमी ओरडत असतो, एका बाजूला संघभूमी आणि दुसऱ्या बाजूला दीक्षाभूमी, हे समीकरण पण जुळत नाहीये ना।